नमस्कार मंडळी. आपले 5 अध्याय वाचून झालेले आहेत आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी भगव्या वस्त्रामध्ये ठेवलेला आहे आणि ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ पण घेतलेला आहे. मला पहिल्या दिवशी माहीत नव्हतं की पाठ घ्यायचा असतो. हळूहळू तुमच्यामुळे समजत आहे. जर काय चुकत असेल तरी मला सांगा तुम्ही. तर ग्रंथ वाचायच्या अगोदर मी सगळ्यात पहिल्यांदा अगरबत्ती लावतो आणि मग ग्रंथ वाचायला चालू करतो. म्हणजे बरोबर आहे का तुम्ही पण सांगा नक्की. आणि नवीन करत असल्यामुळे काही गोष्टी चुकतात, त्यामुळे तुम्ही पण समजून घ्या. एवढं सहकार्य करा. आणि ग्रंथ वाचल्यामुळं मन प्रसन्न वाटतं, हे भारी वाटतं, खूप छान वाटते. आता अगरबत्ती तोंड लावून ग्रंथ वाचण्यास प्रारंभ. 5 अध्याय झाले आहेत, आता 6वा अध्याय आहे. काल नागपंचमी असल्यामुळे काल मी देवाला गेलो, त्यामुळे काल काय वाचू शकलो नाही, पण आज वाचीन. आणि हे आमच्या इथं प्रत्येक कुंभार गणपतीची ही देतात, मूर्ती असते. नागपंचमी झाली की मग ती कोणत्या झाडाच्या खाली तिथे नेऊन ठेवायची. अशा प्रकारे आमच्याकडे नागपंचमी असते. मी तिकडे गेल्यामुळं चला तर वाचूया नवनाथ गुरुचरित्र कथा. अध्याय 6वा. मच्छिंद्रनाथास कलिकास्त्र अवगत. 12 मल्हार पवित्र अशा तीर्थस्थळी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवांना स्वसामर्थ्यांची खात्री देऊन देवीचा आशीर्वाद मिळवला. त्यानंतर कुमारदैवत तीर्थ करून कोकणामध्ये पुढाप्राप्ती अडूळ या गावी येऊन राहिला. या गावाच्या बाहेर महाकाली दैवत आहे. त्या देवीच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ गेला. ते कालिका दैवत अतिशय खडतर असून शंकराच्या हातातील कालिका अस्त्राचे तेथे प्रतिष्ठापन केलेले आहे. त्या अस्त्राने बहुसंख्य दैत्याचे प्राणहरण केले. अशा सामर्थ्यशाली अस्त्ररूपी कालिकेवर शंकर प्रसन्न झाले व ते वरदान देण्यास उत्सुक झाले. तेव्हा कालिका देवीने वर मागितलेला की मला आजपर्यंत सांगितलेले सर्व कामे मी केली आहेत, तरी आता मला येथेच विश्रांती घेऊ द्यावी. शंकराने कलिका मातेच्या मर्जीप्रमाणे तिची तेथेच स्थापना केली. कलिका मातेच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ देवालयात गेला आणि त्याने देवीच्या यथासांग दर्शन घेऊन प्रार्थना केली ही, हे मातोश्री, मी आतापर्यंत मंत्रकाव्य केले आहे, तरी त्यास तुझे सहाय्य व्हावे आणि विद्या ती सतत माझ्या हाती राहावी. त्या कवित्व शक्तीस तू गौरवून आशीर्वाद द्यावा आणि ती उत्कृष्टापर्यंत न्यावीस. ही प्रार्थना ऐकल्यावर देवी खूपच रागावली, कारण कलिका अस्त्रास पूर्वी खूप श्रम झाले होते आणि त्यामध्ये मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकल्यावर अग्नीमध्ये तूप पडल्यासारखे झाले. ती अत्यंत क्रोधाविष्ट होऊन मच्छिंद्रनाथास म्हणाली, अरे निष्ठचर्या अधपंथा, मला अतिशय श्रम झाले आहेत. असे असताना मला तू अधिकच दुःख देऊ पाहतोस काय? कवित्वविद्या प्राप्त केलीस, शिवाय तू माझ्यापाशी वरदान मागत आहेस. हे आरामदायक निवासस्थान पाहून मी येथे राहावयास आले आणि तू मला त्रास देण्यासाठी येथे आला आहेस. दुरात्मा, तुला काय म्हणावे? चल निघ, माझ्या डोळ्यासमोरून उभा राहू नकोस. तू येथून मुकाटपणे निघून जा, नाही गेलास तर तुला मी शिक्षा करेन आणि विनाकारण प्राणास मुकशील. हे देवीचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ देवीस शांतपणे म्हणाला, देवी, मी प्राणास मुकेन. ही गोष्ट तू माझ्या स्वप्नीसुद्धा आणू नकोस, कारण सूर्यबिंब अत्यंत लहान दिसतोय, परंतु ते त्रिभुवनास प्रकाश येतो. त्याप्रमाणे मी माझे सामर्थ्य दाखवून तुला काही क्षणामध्ये वश करून घेतो की नाही ते पहा. यावर माता कालिका म्हणाली, हे भ्रष्टा, तू कान फाडून हातात कंकणी घालून कपाळात शेंदूर फासून येथे येऊन मला घाबरवीत आहेस. पण लक्षात ठेव, तुझ्या धमकावणीस मी घाबरत नाही. तुझ्या जन्मापासूनच मला माहिती आहे तू बोलून चालून एका कोळ्याचा मुलगा, मासे मारून पोट भरणारा. ते काम सोडून कशाला दिलेस? तुझ्यासारख्या दरिद्राला कशाला हवी आहे अस्त्रविद्या? तुला वाटत असेल की मोठा पराक्रम करून
सर्व भूतावर वंश केले तशा प्रकारे या देवीलाही वंश करीन, पण मी त्यापैकी नाही हे तू निश्चित समज. मी विष अस्त्र आहे, किंचितशी वाकडी नजर करता सर्व ब्रह्मांड मी उलतापालता करून लोळवीन. अशा येथे तू कशाला अभिमान धरतोस? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, देवी, मी सांगतो ते तू ऐक. वामनास बळी एक तुच्छ चिलटासारखा म्हणीत होता, परंतु त्यास शेवटी पाताळलोकी जावे लागले. तेव्हा तू विचार कर. हे भाषण ऐकून देवी रागावून त्यास म्हणाली, तुझ्या ठिकाणी असे कोणते सामर्थ्य आहे ते तू मला दाखव. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू त्रिशिव शंकराच्या हातामध्ये राहून महान पराक्रम केले आहेस व त्यांचा दिमाग तू मला दाखवित आहेस, तेव्हा तूच तुझा प्रताप अगोदर मला दाखव. मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून कलिका देवी सिंहासारखी गर्जना करून अकस्मात आकाशात प्रकट झाली. त्याचप्रमाणे घनगंभीर व भयप्रद आवाज ऐकू येऊ लागले, हे जोगड्या, आता तू स्वतःला सांभाळ आणि आपले प्राण वाचव. वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुरांडा होतो तसा तुझ्यामुळे या पृथ्वीचा होईल, कारण मी आज पृथ्वीचा नाश करण्यास सिद्ध झाले आहे, तर तुझा आता टिकाव कसा लागेल? अशा प्रकारची बरीच धमकीची बोलणे मच्छिंद्रनाथाने ऐकली व तो म्हणाला, तू तुझ्या मनास येईल ते बोललीस तरी त्यांनी काही माझे वाकडे होणार नाही. मच्छिंद्रनाथाने विभूती हातात घेऊन वासव शक्तीचा मंत्र जपला व ती विभूती आकाशात फेकली. ते देदीप्यमान अस्त्र आणि शंकराच्या हातचे कलिका किंवा भद्रकाली अस्त्र या दोघांचे घनघोर युद्ध झाले. युद्ध करता करता अखेरीस कलिका शस्त्राने वासव शक्तीचा पराभव केला व ती वेगाने मच्छिंद्रनाथावर चालून गेली. मच्छिंद्रनाथाच्या हे लक्षात येताच त्याने पुनरपी भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्रयोग सिद्ध केला. तो फेकल्याबरोबर एकादश रुद्र तेथे आले. ते अतिशय भयंकर आणि भीषण संकटे आणणारे असे 11 रुद्र प्रकट होताच कलिकेचे मूळ तेज काहीसे फिके पडले. तेथे सर्वांना वंदन करून मनोभावे स्तुतिगान केले. तेव्हा ते 11ही रुद्रगण शांत झाले. मच्छिंद्रनाथाने हे बघितले व त्याने वज्रास व धूम्रास सोडून कलिकेला धूम्रास गिळकुत्र केले व वज्रास शैलद्री पर्वतावर फेकले. त्यायोगी त्या पर्वताचा चुरांडा झाला. याप्रमाणे या दोन्ही अस्त्राचा पांडव केल्याने मच्छिंद्रनाथाचे काहीच चालेना. त्याने पुन्हा वार्ताक्षरणात अस्त्र सोडले. वार्ताक्षर अस्त्राची योजना त्याला पूर्णपणे साधली गेली होती. श्री दत्तात्रेयाच्या कृपाशीर्वादाने मच्छिंद्रनाथास त्या अस्त्राचा मोठा लाभ झाला होता. वार्ताक्षर शक्ती प्रेरणातच कलिका मातेच्या क्षमताक झाली. अस्त्राचा शरीर प्रवेश करताच शरीराची हालचाल बंद होऊ लागली आणि देवी आकाशातून एकदम जमिनीवर आपटली व मूर्छित पडली. हा प्रहार पाहून देवदान सुद्धा चकित झाले. कलिका देवीचे प्राण कासावीस होऊ लागले. तेव्हा तिने शंकराचे मनोभावे स्मरण केले. हा सर्व प्रकार शिवप्रभूच्या कानावर गेला. यांच्या पाठीमागे मच्छिंद्रनाथ आहे हेही त्यांना जाणले. नदीवर आरूढ होऊन ते त्वरित त्या स्थानी आले. श्री शंकरास पाहताच मच्छिंद्रनाथाने त्यांना साष्टांग नमस्कार केला. श्री शंकराने आपल्या दशभुजांनी मच्छिंद्रनाथास आलिंगन केले. स्वसामर्थ्यांची योगाने कलिका अस्त्रास पराभूत केल्याबद्दल त्यांची स्तुती केली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी बदरिकाश्रमास आलो त्यावेळी आपण माझ्यावर प्रसन्न झालात आणि श्री दत्तात्रेयाकडून सर्व मंत्र व अस्त्रविद्या शिकवली. हे सर्व सामर्थ्य तुमच्या कृपाशीर्वादाचे आहे. त्यावर प्रभू श्री शिवशंकर म्हणाले, हे सर्व खरे आहे, परंतु कलिका मूर्छित झाली आहे, तरी तिला प्रथम सावध कर. यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, हे श्री शंकरा, कलिका तुमच्या हातात होती तेव्हा तुम्ही तुमच्या वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवा. शंकराने मच्छिंद्रनाथास म्हटले, तुला कोणती इच्छा आहे? मच्छिंद्रनाथाने आपले मनोगत सांगितले. मी साबरी विद्येचे कवित्व तुमच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त केले, परंतु ती अजूनही अपूर्ण आहे. तुमच्या हातात कलिका अस्त्र होते
तिने तुमची महान कार्य केली तशी ती माझ्या हाती राहून असंख्य कार्य करावीत व माझ्या मंत्र कार्यात तिने माझ्या उपयोगी पडावे. कारण त्यायोगे शुक्राचार्याने संजीवनी विद्या कंचास दिली, त्याप्रमाणे कलिका सत्र माझ्या हाती राहिले तर अत्यंत समाधानी वृत्तीने राहून मी जगत्कार्य करेन. श्री शंकर म्हणाले, मच्छिंद्रनाथा, अरे मी सुद्धा सर्वस्वी तुझाच आहे, तुलाच अनुकूल आहे. अगोदर कलिकेचा तू सवध कर, मी कलिकेस तुझ्या अधीन करीन. श्री शंकराचा कृपाशीर्वाद मिळताच मच्छिंद्रनाथाने श्री शंकरांना मनोभावे वंदन केले आणि वातास्त्र मंत्राचा जप करून वाताकर्षण अस्त्र मागे घेतले. त्याबरोबर कलिका देवी सावध झाली व उठून इकडे तिकडे पाहू लागली. साक्षात श्री शिवशंकरांना पाहताच तिने साष्टांग दंडवत घातला व प्राणरक्षा केल्याबद्दल ती करुणाघन श्री शिवाची प्रार्थना करू व स्तुती करू लागली. स्तुती ऐकून श्री शंकर कलिकेस म्हणाले की माझी तुझ्याजवळ एक मागणी आहे, ते तू मान्य करावेस. यावर कलिका म्हणाली, काय मागणी आहे ते तरी सांगावे. शंकर म्हणाले, हे कलिके, तू माझ्या हाती राहून माझी मोठमोठी कामे केलीस, त्याचप्रमाणे तू मच्छिंद्रनाथाच्या स्वाधीन राहून जगाच्या कल्याणासाठी तू त्यास सहाय्य करावे. यावर कलिका माता सौम्य स्मित करीत श्री शंकरास म्हणाली, हे शंकरा, मी तुझ्या पायाची दासी, तू सांगशील त्या ठिकाणी, तू सांगशील तसे मी काम करणारी मी. माझी तू अर्जवे कशाला करतोस? तू हुकूम करावा, मी तो पाळावा. मला तुझी आज्ञा प्रमाण आहे. त्यानंतर तिने मच्छिंद्रनाथास बोलवले. तो येताच देवीने त्यास जवळ केले व प्रेमाने आलिंगन दिले व त्यास सांगितले की मी आता सर्वस्वी तुझीच आहे, तुला मी सर्व प्रकारचे सहाय्य करीन. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाचे व श्री शंकराचे तिने समाधान केले. 3 दिवस मच्छिंद्रनाथ व श्री शंकर कलिका मातेकडे राहिले व त्यानंतर श्री शंकर कैलासात गेले. मच्छिंद्रनाथ देवीस विचारून गदातीर्थ हरेश्वरास गेला. अध्याय 6 झालेले आहेत.